विनर वर्सेस विनर. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण विरेंजपूर एवढीचा विचार केला तर धनेशिवम कुक्षे संघाला त्या संघाने पराभूत केलं होतं. आणि या दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर रोशनस्पोर्ट मुठवल संघाने एनके स्पोर्ट खांडवल संघाला पराभूत केलं होतं. हा देखील सामना 6 षटकांचा आहे. पंचांच्या माहितीसाठी प्रत्येकी सामना 6-6 षटकांचे असतील याची आपण नोंद घ्या. आणि नाणेफेकी जिंकणे या सामन्याचा आपण विचार केला तर विरेंजपूर एवढी संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. आमने लुनार क्रिकेटचा आपण जर विचार केला तर मात्र हा उत्सव सध्या सुरू आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2026 आणि सलामीची जोडी आपण पाहू शकाल. रोशनस्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने थोडंसं चेंजेस आपण पाहतोय. दैवत वेलेकर आणि राकेश पाटील. पहिल्या मॅचमध्ये आपण विनय पाटीलला पाहिलं, राकेश पाटीलच्या सोबतीला, परंतु आता दैवतनं स्वतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारलेली आहे. यानंतर जो पुढील सामना असेल धनेशिवम कुक्षे विपक्ष एनके स्पोर्ट खांडवल, आपण देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस सुपर संडे आणि सुपर मॅचेस देखील तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. उद्या सुद्धा 4 संघ असतील. जिनल 11 खांडवल विपक्ष जय भोलेनाथ जांभूलपाडा आणि दुसरा सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष हरीश भाऊ 11 आमने. हे 4 संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्स मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकिंगला दैवत, नॉन स्ट्रायकिंगला राकेश आणि षटकार सुरुवात करतोय मनोज घाटाल. आणि आता येवईकरांनी सुद्धा मात्र आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस केलाय. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण विनोद कुलातला पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये, आणि आता मात्र मनोज घाटालला आपण पाहतोय. म्हणजे रणनीती आता मात्र इथून आखल्या जात आहेत. कारण जो संघ मात्र इथे जिंकेल या सामन्यामध्ये तो थेट सेमीफायनलचा सामना केलेला. पहिला बॉल हो वापसी देण्याचा प्रयत्न, अधिक बाउन्स मिळाला आणि यष्टाच्या पाठीमागे नितीन सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. परंतु पंचांचा वाईटचा इशारा. स्वेअर बॉलला मात्र इथे सुरुवात करतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिरिक्त धावेने मात्र श्री गणेशा झालेली आहे. रोशनस्पोर्ट मुठवल संघाची छत्रपती भामरे साहेबांचा संघ एका बाजूला पाहू शकाल. हनुमानजी तरे साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. तो विकेट मारा करतोय मनोज घाटाल. ओ इथे फटका फसला हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दैवाची विकेट लगभग धोक्यात होती, परंतु त्या ठिकाणी चूक घडली आणि चेंडू धनीला दान. अशा कॅचेस मात्र तुम्हाला पकडावं लागतील जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल. आणि आपण नेहमीच म्हणतो की या कॅचेस विन द मॅचेस, परंतु पूर्णपणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्लिप झाला आणि त्याच्यामुळे त्याचं संतुलन मात्र थोडासा त्या ठिकाणी गमावला गेला. आणि दैवतला जणू का हा जीवनदानच आपण म्हणू शकतो. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. बॅटच्या स्वरूपात निघणाऱ्या रन्स दैवतच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 3 धाव फलक्यावरती. आणि दैवतसाठी मात्र या ठिकाणी पूर्णपणे प्लॅन रचले जात आहेत, रणनीती आखल्या जात आहेत. कारण त्यांना माहिती की दैवतचं विकेटचं फार महत्व आहे. पुन्हा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा जमिनीच्या साह्याने चालला. मिड विकेट शतक विनोद कुलातला मात्र आपण पाहतोय. सिंगल धाव मात्र कंप्लीट पाहायला मिळाली आणि सिंगल वरती समाधानी दैवतला राहावं लागेल. सिंगल डबल्स रन्स येतात. 4 धावा फलकावरती. विनर वर्सेस विनर हा सामना सध्या आपण पाहतोय. येणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कारण या दोघांनी एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये जर एखादा संघ मात्र आय थिंक इथे पराभूत होतो तर त्याला मात्र पुन्हा एक संधी असणार आहे. पुढचा बॉल हो स्कूप करण्याच्या तयारीत होता राकेश, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. 140 वरचा इशारा देखील या ठिकाणी दिला जातोय. म्हणजे हा दुसरा स्वेअर बॉल. खेळपट्टीवरती आता पाणी साचलं आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू अधिक स्किड होत आहेत. चेंडूला मात्र अधिक बाउन्स मिळतोय आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा डिलिव्हरीज आपल्याला मात्र या षटकामध्ये मनूच्या वतीने पाहायला मिळत आहेत.
हो, इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. हा देखील मात्र चेंडू पाहू शकला अगदी नाका जवळून गेलाय. नाकाला सुगंध देत असताना राकेश पाटीलला जागती रघुवीर भाई हे सांगत असताना मनोज डॉट बॉलनं मात्र चेंडूची सांगता आपण पाहतो. धावसंख्या स्थिर आहेत. फलकावरती पाहू शकेल या ठिकाणी बिनगडी बाद 5 धाबा. हो, इथे मात्र अजून एक चांगला बॉल. जबरदस्त लाईन इथे मात्र मेंटेन करतोय मनोज घाटल आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. जबरदस्त जबरदस्त सुरुवात या ठिकाणी नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा जो निर्णय स्वीकारला होता मनोज घाटल तो आतापर्यंत या षटकामध्ये त्याने स्वतःला योग्य ठरवलाय. आणि या स्पर्धेमध्ये अपाट मेहनत करणारे आमचे 2 7 स्टार ग्रुपमधील मेंबर्स कैलास पाटील, रामकृष्ण काकडे आणि सोबतीला आता मात्र जय विकास पाटील यांचं देखील या ठिकाणी शिबाग बनतोय. पंचाचा वाईटचा इशारा, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने आता मात्र इथे डिअरची मागणी केलेली आहे. हा निर्णय रेफर करा तिसऱ्या पंचांकडे. इट्स फेअर बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. शेवटचा बॉल शिल्लक. डाबा स्टिचच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता आणि काय जबरदस्त लेंथ आपण पाहिली मनोजच्या वतीनं. पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल. म्हणजे मागील 4 चेंडूमध्ये घाटाला एकही धाव खर्च केली नाहीये. काय गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचा जास्त वेळ आपण घेऊ नका. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकासाठी विनोद खुलातचा मात्र इथे वापर केला गेलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील विनोद खुलातने गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि पुन्हा मात्र त्याच्याकडे चेंडू सोपवला आणि मात्र या ठिकाणी ओहो पहिला चेंडू मात्र पाहू शकला अगदी बॅटरच्या अबाकाच्या बाहेर बाउन्स होत आणि त्याच्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला आणि 1/4 ओव्हरचा इशारा देखील या ठिकाणी दिला गेलाय. सिंगलनं धावसंख्या पुढे जात असताना 6 आकड्यावरती दैवत वेलेकरसाठी एक पारितोषिक आलंय. हिताडगावचे उद्योजक साईनाजी पाटील यांच्याकडून जर दैवत वेलेकरनं या मॅच मध्ये जर अर्धशतकी इनिंग साकारली तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. सिंगल धाव सिंगल डबल वरती आता मात्र ते फोकस करतात असंच म्हणावं लागेल. मोठ्या फटक्यांची जरूर मात्र या ठिकाणी अपेक्षा आहे. रोशन स्पॉट मुठवत संघाला परंतु आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये. परंतु दोघांनी वेळ आता मात्र खेळपट्टीवर जास्त घेतला त्याचा मात्र कदाचित या ठिकाणी त्यांना फायदा मिळू शकतोय. परंतु तो फायदा घेतला जाणार का. पुन्हा मात्र चेंडूची लाईन एक्झॅक्टली पाहावी लागेल. डाबा स्टिकच्या अगदी बाहेरून चेंडू चाललाय. वाईटच्या माध्यमातून अजून एक धाव मात्र इथे ऍड केली जाणार. इष्टाच्या स्वरूपात धावा जास्त येत आहेत आणि त्याच्यामुळे मात्र आपण पाहतो की सिंगलला मात्र फलक पुढे जात असताना हो पटका अमित केला आणि कव्हरला कुठलाही शतरषक नाहीये. डीप वरून जोपर्यंत शतरष चेंडूला उतरून फेक करतायत तोपर्यंत हो 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 अजून चेंडू शोधतायत. परंतु फलंदाजाने फक्त एकच धाव कंप्लीट केली.
जर विचार केला असता तर कदाचित 3 धाबा देखील होऊ शकल्या असत्या, परंतु दैवतनं तो भरोसा मात्र दाखवला नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक त्याला ठेवायची होती, त्याच्यामुळे मात्र एकच धाव त्याने कंप्लीट केली. बॅट आता मात्र इथे चेंज केली जाते आणि आता मात्र नसीब तो बदलला की आपलं स्वतःच हे आता मात्र पाहावं लागेल. खुलात पुन्हा एकदा उर्दू फेकीने मारा करतोय. हो, बॅटची लिडिंग एज आणि चेंडू मात्र वेगानच चालला अगदी एस्टॅनच्या पाठीमागे. 2-2 क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकच धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. काय गोलंदाजी आपण पाहतोय, अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक लाईन आणि आतापर्यंत दोघांना मात्र या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, कारण दोघांना मात्र आतापर्यंत मोठा फटका खेळण्याची मुभा देत नाहीत. पुन्हा पुन्हा बॅटची लिडिंग एज, पुन्हा चेंडू चालला एक सिंग. ओहो, फायनेकडे व्हॉट फिल्डिंग, जबरदस्त अट्रॅक्शन, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये कदाचित आय थिंक राकेश पाटील असं वाटलं होतं की मात्र बाद होऊ शकतात, परंतु सुरक्षित आपापल्या घरामध्ये दोघेही बॅटर मात्र त्या ठिकाणी पोहोचले गेले. असं वाटतं की दोघांना एकचा जो पाडा आहे तो मात्र चांगला पाठांतर असावा, कारण धाबा सिंगलच्याच वतीने येत आहेत. परंतु आता मात्र कुठेतरी दैवतला स्ट्राईक रेट मात्र इथून वाढवावं लागेल. पुन्हा एक चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला, तिथे देखील मात्र अपयशी ठरला दैवत वेलेकर. हा खेळाडूचा आपण जर विचार केला तर मात्र वर्षातील 12 महिने हा खेळाडू मात्र सराव करत असतो, मग टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, परंतु त्याचा मात्र कुठलाही मात्र इम्पॅक्ट आणि आय थिंक सीझन चेंडूवरती सुद्धा मात्र तो प्रॅक्टिस करत असतो. हो, पुन्हा लिडिंग आहे चेंडू, अमित जय शेलार डाऊन दी बॉल, त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाला या ठिकाणी दैवत वेलेकरचा खेळ. बिग विकेट. कोणी पकडला? जयेश ने ना. दोन षटकांचा खेळ संपन्न, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11-1 आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय दुसऱ्या स्पेलमध्ये मनोज घाटाल. न्यू बॅटर द टॉवर मॅन ऑफ पीस आहे मिस्टर विनय पाटील. विनयच्या क्रमांकामध्ये थोडासा बदल केलेला आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये एज अ ओपनर म्हणून तो खेळला गेला होता. ऑन साइड पिक, वन शॉट, चेंडूला भेट घेऊन स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी 15 बजाव शॉट, सिक्सर. हाच तो खेळाडू राकेश पाटील आय थिंक लगभग दुसऱ्या षटकामध्ये विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु आता तोच बॅटर मनोजच्या अगेन्स्ट बरसलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत षटकाराने केलंय. याच फटक्याचे मात्र रोशन्स पण मुठभर संघाला आवश्यकता आणि हा पहिली बाउंड्री जाती पहिला मॅक्झिमम सिक्सर या इनिंग मध्ये मुठवलकरांची आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. ओहो, अजून पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या चेंडूचा वेग अधिक होता आणि त्याच्यामुळेच त्या वेगावरती बॅटर राकेश पाटील बीट झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. हा ज्येष्ठाच्या पाठीमागे आपण जर विचार केला तर सुजित पाटील फ्रॉम सावध, विजय किने फ्रॉम देवरुंग, नितीन चौधरी फ्रॉम वालचीन, या सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, लॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे देखील राकेश अपयशी ठरला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल षटकारानंतर चांगली वापसी करण्याचा प्रयत्न घाटाल करतोय. धावसंख्या स्थिर, 1 गडी बाद 17. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. अजून एक चांगला बॉल, आता मात्र ऑन द राईज फटका केल्याचा प्रयत्न राकेश करतोय, तिथे देखील चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. सलगचा हा तिसरा डॉट बॉल. कुठेतरी आता मात्र राकेशला सुद्धा मात्र आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल, कारण आपल्या सोबतीला विनय पाटील आहे, त्याला आता मात्र स्ट्रायकिंग कडे कुठेतरी आणण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. पुन्हा मात्र एक चांगला बॉल, बॉडी चेंडू ब्रश होतो, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, ये क्या हो गया भाई,
करे कोई और भरे कोई. विनय पाटील या डावामध्ये एकही चेंडू फेस केला नाहीये आणि दुर्दैवाने रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि इथे देखील मोठा धक्का लागलाय टीम रोशन्स फुटबॉल संघाला. हे दृश्य पहा. नितीनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण डायरेक्ट हिट केलाय आणि त्याच्यामुळे आता मात्र कुठेतरी विनय पाटीलच्या चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजगी इथे मात्र पाहायला मिळाली आणि तेवढीच नाराजगी आता मात्र राकेशच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल याची मात्र आपण प्रचिती देऊ शकत नाहीये. कुठल्या प्रमाणे त्या गोष्टीची मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. परंतु इथे मात्र दोन मोठे धक्के लागले. सुरुवातीला दैवत वेलीकर मात्र स्वस्तात बाद झाला आणि त्याच्यानंतर आता विनय पाटील देखील या ठिकाणी एकही धाबेचं योगदान आय थिंक एकही चेंडू त्याने फेस केला नाही. तो देखील इथे मात्र बाद झालाय आणि आमच्याबद्दल आता मात्र जीडी रजा घेत आहेत आफ्टर लंच. ब्रेक नंतर ते पुन्हा जॉईन होतील त्यात काही शंका नाहीये. परंतु आता आलाय मागील सामन्याचा हिरो हर्षल वेलीकर. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जिंकणारा खेळाडू. आता मात्र जरूर इथे हर्षलला त्याची पुन्हा प्रचिती द्यावी लागेल आपल्या संघासाठी कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण तिसरा षटकाचा खेळ लगभग संपन्न होण्याच्या वाटेवरती दिशेने वाटचाल करतोय आणि फक्त फलकावरती 17 धावा पाहायला मिळतात. इथून कुठेतरी 60-65च्या लक्षापर्यंत तुम्हाला जरूर जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अजून एक डॉट बॉल वॉट बॉलिंग 2 षटकांचा स्पेल घाटालनं मात्र फिनिश केला आणि काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र घाटालची पाहायला मिळाली. बॅटर कोण आहे तो? पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तर घाटालनं 5 या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 6 आणि या 2 षटकांच्या स्पेलमध्ये आपण जर घाटालचा विचार केला तर विकेटचं कॉलम आय थिंक त्याचं खाली आहे परंतु इकॉनॉमिकल स्पेल 5.50 गतीने त्यावर त्यांनी फक्त खर्च केला 11. गुड जॉब बाय मनोज घाटाल. आणि त्याचमुळे तर मात्र हनुमानजी तरे या खेळाडूवरती जास्तीत जास्त बोली लावण्याचा प्रयत्न करत असतात. ओ ऑनसला पुन्हा पिकअप केलाय. पिकअप शॉट राकेशच्या बॅटमधून आला हा दुसरा सिक्सर. जसा जय आला जयचं देखील इथे मात्र स्वागत केलंय षटकारानं. तिसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती राकेशच्या बॅटमधून षटकार आला होता परंतु त्याच्यानंतर मनोज घाटालनं पुढील 5 चेंडूवरती एकही धाव खर्च केली होती. या 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील राकेशच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय परंतु आता मात्र या षटकाला मोठ्या आकड्यामध्ये आता मात्र तुम्हाला दाखल करावं लागेल. 23 धावा. ओहो अप्परकटच्या सहाय्यानं आय थिंक राकेशला मात्र फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला होता. पंचांकडे ते पाहत राहिले परंतु हा लिगल बॉल होता. डॉट चेंडून मात्र चेंडूची सांगता जय देखील मात्र या ठिकाणी वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा मात्र 30 लेंथ जिथे पाणी साचलाय तिथे मात्र चेंडूला मात्र टॉस करतो आणि तिथून जसा चेंडू पाण्यावरती मात्र लँडिंग होतोय चेंडू मात्र स्किड होऊन अधिक वेग मात्र त्या ठिकाणी धारण करतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या देखील स्थिर पाहतोय आपण 2 गडी बाद 23. हर्षल आणि राकेशची जोडी हे 2 यंगस्टार 2 युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. राकेश पाटील फ्रॉम आमने हर्षल वेलीकर फ्रॉम इताडे. पुन्हा ऑन साइडला पूल केला गॅप मधून चेंडू चालला गोलीच्या वेगानं बॉर्डरलाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. जेव्हा जेव्हा शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा गोलंदाजाने प्रयत्न केला त्याच्यावरती राकेशच्या बॅटमधून फटके आपल्याला चांगले पाहायला मिळालेले आहेत आणि जेव्हा जेव्हा ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू ठेवलेले आहेत तेव्हा तेव्हा राकेश सास्पर्धन आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पुन्हा फटका अभेद केलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल बट नितीन चौधरी ना हा झेल पकडलाय आणि इथे मात्र समाप्त झालाय राकेश पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना रोशन स्पोर्ट मुठबल संघाला काय जबरदस्त मात्र झेल नितीननं मात्र या ठिकाणी फिनिश केलाय. एक्स्टँडच्या पाठीमागे असं वाटलं होतं की मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आय थिंक चेंडूवरती पोहोचेल परंतु नितीननं सांगितलं की हा झेल मी पकडेल आणि तो झेल त्याने मात्र पकडून दाखवलाय. कॅचेस विन द मॅचेस हा सूत्र नितीनला पूर्णपणे ठाऊक आहे परंतु राकेश पाटील बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज संकेत दलवी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक संकेतला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आय थिंक बॅटिंग करण्यासाठी त्याला जरूर आपण खेळपट्टीवरती पाहिलं परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला तो उभा होता. आता संधी सुद्धा आहे इथे हिरो सुद्धा तो बनू शकतोय परंतु त्या प्रचितीनुसार त्याला मात्र या ठिकाणी खेळ साकारावा लागेल. तिसऱ्या षटकातील 4थ्या षटकातील आय थिंक हा शेवटचा बॉल तो देखील मात्र या ठिकाणी डॉट बॉल
षटकाची सुरुवात षटकाराने केली, परंतु तदनंतर गोलंदाजाने कमबॅक करून दाखवला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा फलक्यावरती 3 घड्यांच्या मोबदल्यात कॅप्टनशिप जर आपण पाहिली विरेजपूर येवई संघाची, तर अतिशय चांगल्या प्रमाणात आपण पाहतोय की कुठल्या क्रमांकावरती आपल्याला कोणता गोलंदाज रिलीज करायचा आहे हे पूर्णपणे मनोज घाटाल असेल, नितीन चौधरी असेल, या गोलबुडी जोडीला मात्र पूर्णपणे माहित आहे. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर मयूर दलवीचा अनुभव सुद्धा मात्र त्यांच्या पणाला नेहमीच लागत असतो. आणि आता मात्र पाहू शकाल 5व्या षटकासाठी आता मात्र निखिल जाधवचा वापर केलाय. भारत चेंडूचा किल्ला अजून शिल्लक या पहिल्या डावातील. इथे फटका हवेत खेळलाय, प्रॉपर रेट टायमिंग तर नाही, परंतु फटक्याला उंची जास्त आणि चेंडू देखील स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. वा पहा, फक्त या ठिकाणी चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि तदनंतर टायमिंगच्या स्वबलावरती हा फटका केला हर्षलनं आणि रिझल्ट सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय मुठबल संघासाठी. निखलचं देखील या ठिकाणी षटकारानं स्वागत केलंय. पुन्हा पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न. आता मात्र मयूर दलवी चेंडू खाली जाणार का? हो 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 हो, रिले कॅच. एकानं सोडलाय, दुसऱ्याने पकडलाय आणि याच मुले म्हणतात की एकमेकांना करू सहाय्य अवघे धरू सुपंत. वाह, पुन्हा नितीन चौधरीच्या हातामध्ये चेंडू आलाय आणि त्याने झेल तो मात्र फिनिश केलाय. आणि या ठिकाणी हर्षल वेलेकरची सुद्धा मात्र खेळीचा अंत होत असताना 33ला 4. ऍक्शन रिप्ले पहा. फोर्स केला होता, चेंडू मात्र भरपूर वेळ हवेत, उंची सुद्धा अधिक चेंडूने गाठली. तदनंतर मयूर दलवी चेंडूच्या खाली आला, त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये नितीननं तो चेंडू आपल्या ग्लोव्ह मध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर तो त्याचा सेलिब्रेशन होता तो पाहण्यायोग्य होता. हर्षलची किली संपन्न. न्यू बॅटर विकी भंडारी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय फ्रॉम चौदरपाडा. 33ला 4. धाबांसाठी संघर्ष केला जातोय. जसं आपण पाहतो की एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय, त्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये आय थिंक या सामन्यामध्ये रोशनस्पर मुठुबल संघ धाबांसाठी संघर्ष करतोय. विकी भंडारी संकेत दलवीच्या सोबतीला क्लासिकल बॅटर आहे. इम्प्रोवाइज स्ट्रोक जास्तीत जास्त त्याला आपण खेळताना पाहत असतो, परंतु आता मात्र या ठिकाणी या रबर बॉलवरती मात्र ती चुणूक इथे मात्र तो दाखवणार का, ती झलक मात्र या ठिकाणी तो दाखवण्याचा प्रयत्न करणार का. आणि आता मात्र विकेकडे सुद्धा मात्र सगळ्यांच्या नजरा असतील. ओहो, शेवटच्या मुमेंटला मात्र या ठिकाणी त्यांनी आपला शॉट जो आहे तो मात्र चेक केलाय आणि लगभग मिडॉनवरती चेंडू फील्ड करतो या मयूर दलवी. पहिल्या चेंडूवरती आपला अकाउंट ओपन करतो. या 34 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू खेळण्याचा मान आता मात्र संकेतला मिळालेला आहे. हो 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 हो, अधिक उचली आणि त्याच्यामुळे पंचांचा वाईटचा इशारा. निखिलने सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त त्याने कामगिरी केली होती. 2 विकेट्स आपल्या संघासाठी त्याने प्राप्त करून दिल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांनी जिंकली होती. 1/4 वरचा इशारा पंचाच्या वतीने देखील या ठिकाणी दिला जातोय. शॉर्ट रनअप आहे. हो, बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत, तडमॅनला क्षेत्ररक्षक आणि इथे देखील चांगला झेल पाहायला मिळतोय. जेवढे झेल उडाले येवई संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात तेवढे झेल पकडले गेले, परंतु आता मात्र झेल जरूर पकडलाय, परंतु बॅटरनं मात्र निर्णय टीव्ही पंचांकडे सोपवलाय. ओव्हरवेस्ट आहे की नाही हे आता मात्र चेक करावं लागेल आणि त्यासाठी आता मी 7 स्टार मेंबर्सला विनंती करतो की आपण कंट्रोल रूम मध्ये या. कैलास पाटील, रामकृष्ण काकडे, आपण कंट्रोल रूम मध्ये यायचंय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ओव्हर द विकेटनं बॉल रिलीज करतोय. पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी जिथे पाणी साचलंय तिथे मात्र चेंडू ला तो लँडिंग करतोय. या चेंडू अगोदर पंचाने मात्र गोलंदाजाला वॉर्न सुद्धा केलं होतं. 1/4 वरचा इशारा दिला गेला होता, परंतु हा दुसरा बाउन्सर आहे का नाही हे आता मात्र चेक केला जाईल आणि टीव्ही पंच आता आमच्या सोबतीला आहेत कंट्रोल रूम मध्ये.
आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. हा दुसरा बाउन्सर आणि त्याच्यामुळे नो बॉल घोषित केलाय. कारण बॅटरने जेव्हा शॉट खेळलाय त्यावेळी मात्र तो हवेत सुद्धा आहे. नो बॉलच्या स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल आणि आता मात्र पुढील चेंडू असेल फ्रीट. जणू काय मात्र संकेतला एक प्रमाणे आपण जर विचार केला तर मात्र जीवनदानच मात्र या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याचा तो मात्र या ठिकाणी पुरेपूर मात्र इथे लाभ घेणार का. आय थिंक नितीन जाधव इज कम. वेलकम. फ्रीट बॉल. हो त्याच्यावरती देखील या ठिकाणी मोठा फटका केलता आला नाही. चेंडू पुन्हा चालक ते थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल रन्स मात्र या ठिकाणी जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या वतीने संघाची आता मात्र या ठिकाणी धावसंख्या पुढे जात असताना रोशन स्पोर्ट मुठवल संघ प्रथम बॅटिंग करतोय. गडी गमावले 4 आणि फलक्यावरती धावा लागल्या 37. 37 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील अजूनही मात्र आपण जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ येणं शेष आणि समोर आता मात्र फलंदाज पाहायला मिळतोय विकी भंडारी. हो पुन्हा मात्र पाहू शकला या ठिकाणी अगदी कव्हर पॉईंटला केल्याचा प्रयत्न आणि बॅटरच्या अगदी दूर चेंडूची लाईन पालामलेली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाबा येणं आता मात्र इथून गरजेचं झालेलं आहे टीम मुठवल संघासाठी आणि त्या धाबा अवांतरच्या रूपाने मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी हा फटका जाणून बुजून केला विकीनं परंतु काय फिल्डिंग. वा थर्डमॅनला मात्र अतिशय सुंदर प्रमाणे मात्र त्या ठिकाणी फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. जसा दैवत विनय हे फलंदाज बाद झाले. हर्षल बाद झाला. तिथून मात्र कुठेतरी मिडल ऑर्डरवरती दबाव वाढला गेला आणि त्याच्यामुळे मात्र मोठे फटके आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. असं कारण गोलंदाजाने मात्र कुठेतरी एक दबदबा निर्माण केलेला आहे टीम विरेंद्रपुरी यवी संघाच्या वतीनं. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा अगदी गवताला घासत पुसत चाललेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला तर क्षेत्ररक्षक जे चेंडूवरती पुन्हा झेपावतोय. दुहेरीचा प्रयत्न. फेकी चांगली होती परंतु कुठेतरी त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जानं रनिंग बिटवीन द विकेट्स. कारण जिथे एक धाव होती तिथे मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळालं आणि इथे देखील आपण जर विचार केला तर निखिलनं एक चांगला स्पेल मात्र इथे संपन्न केलाय. 5 षटकांचा खेळ संपन्न आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धाबा. 41ला 4 आणि मागील 3 षटकांचा आपण विचार केला तर मात्र तिन्ही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला परंतु त्याचं मोठं धाबांमध्ये रूपांतर करता आलं नाहीये. कारण त्याच्यानंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केला. त्यामध्ये आपण मनोजला पाहिलं. त्याच्यानंतर आपण जयेश शिलारला पाहिलं. त्याच्यानंतर आपण निखिल जाधवला पाहिलं. या तिघांच्या पहिल्या चेंडूमध्ये आपण षटकार पाहिले होते. जबरदस्त मात्र या ठिकाणी टीम वर्क विरेंद्रपुरी यवीच्या वतीने आपण पाहतोय. शेवटचं षटक आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि पुन्हा आता मात्र चेंडू सोपण्यात आलाय कैलास रावतेकडे. कारण पहिल्या सामन्याचा आपण जर विचार केला तर मात्र रावते भरपूर माघारा ठरला होता परंतु एक अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा चेंडू त्याच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. संघनायकाने तर मात्र कैलासवरती जो भरोसा दाखवलाय तो इथे मात्र या सामन्यामध्ये तो जिंकण्याचा प्रयत्न करेल का. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र अधिक बाउन्स आणि त्याच्यामुळे मात्र पंचाची दोन्ही समांतर वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अधिक वेग या ठिकाणी रावते प्राप्त करतो आणि त्याच्यामुळे मात्र कुठेतरी जी लाईन त्याला मेंटेन करायची आहे त्याच्यापासून मात्र थोडंसं तो मात्र भरकटतोय परंतु त्याला देखील मात्र या ठिकाणी काहीतरी पदिलात करावं लागेल. आपल्या खेळामध्ये पुन्हा पुन्हा आपली देण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र पंचाचा नो बॉलचा इशारा. कारण हा दुसरा बाउन्सर आणि आता मात्र फिरीड चेंडू खेळण्याची संधी असेल विकी भंडारीकडे. कारण या अगोदर आपण संकेतला पाहिलं होतं फिरीड चेंडूवरती झरू त्याच्या बॅटमधून मोठा फटका निघाला नव्हता परंतु या फिरीडवरती विकी एखादा मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करेल का. हो स्लोअर वन गतीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी बीट केलाय. चेंडू पुन्हा चालला अगदी त्याच्या पाठीमागे. हा देखील फिरीड मात्र पाहिलं तर सक्सेसफुल हवं तसं मात्र राहिलं नाहीये. फक्त एकच धाव इथे बॅटरच्या वतीने पाहायला मिळाली आणि आता मात्र सिंगल फलक पुढे जात असताना 44ला 4.
पुढचा बॉल हो हो बॅटची कडा आणि पहा या ठिकाणी 100 कॅच. आज जेव्हा जेव्हा झेल उडाले तेव्हा तेव्हा नितीन चौधरीच आपण पाहतो. मग चेंडू हवेत असू द्या बॅटची कडा असू द्या सातत्याने मात्र ते झेल आपण नितीनच्या ग्लोव्ज मध्ये मात्र चेंडू जाताना पाहायला मिळाले. आणि हा झेल तर पहा आणि नितीनने सांगितलं की माझा जगन्नाथ 100 कॅच. आणि इथे मात्र संकेत दलवीची इनिंग सुद्धा मात्र या ठिकाणी समाप्त झाली. निखिल का आज रोशन स्पोर्ट फुटबॉल संघामध्ये जे जे स्टार खेळाडू आपण पाहिले ते सर्व स्टार मात्र इथे फेल ठरताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मग दैवत असेल विनय असेल त्याच्यानंतर आपण संकेतला पाहिलं बॅटर ना नाही बॅटर मिस्टर सुजल भोईर हो पुन्हा मात्र या ठिकाणी आपली दिली आणि पुन्हा चेंडू मात्र या ठिकाणी एस्टॅनच्या पाठीमागे चाललाय. म्हणजे हा देखील नो बॉल असेल फ्री हिट असेल 1+1 एकूण 2 धावा. आणि म्हणतात ना की बुडत्याला काठीचा आधार असंच म्हणावं लागेल. थेंबे थेंबे तले साचे ही म्हण सुद्धा आपण अनेकदा ऐकलेली आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र इथे आव्हान धावा येत आहेत ही चांगली बाब असेल रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाचा विचार केला तर. अजून एक अतिरिक्त बॉल अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात फिरिट कंटिन्यू. या षटकातील दुसरा फिरिट चेंडू आपण पाहतोय आणि दुसऱ्यांदा विकीला मात्र ती संधी मिळाली. ऑन साईडला हो हो फटका तर चांगला सजवला होता परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आय थिंक लगभग फिल्डर कडे मात्र तैनात केला आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आय थिंक लगभग मात्र जाऊन लँडिंग झाला आणि त्याच्यामुळे मात्र एकच धाव. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि आता मात्र पाहू शकाल मैदानाच्या अगदी चौथऱ्या बाजूने आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. हो जागेवरती मात्र पाहू शकेल टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चालला अगदी संत गती लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक वेगाने चेंडू होते झेपावलाय मनोज घाटाल फेकी लाजवाब इथे मात्र रनआउट होणार का. यस पुन्हा नितीन चौधरी. आज जिकडे तिकडे पाहावं फक्त नितीन चौधरीच पाहायला मिळतोय कारण जेव्हा जेव्हा विकेट्स पाहायला मिळाल्या तेव्हा तेव्हा त्या विकेट्स मध्ये नितीन चौधरीचा मोलाचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे देखील मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय सुजल भोईर. पहा मनोज घाटाल किती वेगाने आला फेकी विकेट किपर एनकडे पाहायला मिळाली आणि तदनंतर कलेक्शन लाजबाब आणि योग्य वेळेवरती नितीन त्या उद्ध्वस्त केल्या. बॅटर देवेन येत असताना मैदानाच्या आतमध्ये संघटित धावसंख्या 48 धाबा. आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये देवेन 1 डाऊन पोझिशनला आपण पाहिलं परंतु आता त्याच्या क्रमांकामध्ये बदल केलाय. हो चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र फटका जो होता देवेनने एक्झिक्यूट केला आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र झाला नाहीये. 50च्या आतमध्ये सध्या आपण संख्या पाहतोय आणि पुरेशी नाहीये कृतीमध्ये 50चा आकडा जो आहे तो मात्र ओलांडावा लागेल आणि तोपर्यंत देवेनने केलाय फटका हवेत क्षेत्ररक्षक निखिल जाधव डाऊन दी बॉल ओढ कॅच. अजून एक विकेटचा पतन आणि रावतेच्या अकाउंट मध्ये मात्र ही पहिली सफलता. कॅच कोणी पकडले नाही 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 झाली 6 षटकांचा खेळ संपन्न आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा फलक्यावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यात निखिलने ना 49 धावांचं लक्ष असेल विरेंजपूर एवढी संघासमोर. आणि आय थिंक या स्पर्धेतील सर्वात कमी स्कोर याचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 48 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाच्या खात्यामध्ये पाहायला आपल्याला आणि आता मात्र 49चा टार्गेट मात्र या ठिकाणी कशा रीतीने पूर्ण केला जाईल. 5 मिनिटांचा ब्रेक आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल.
मिस्टर रॅक्स बाय म्हात्रे या आपण आपल्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. लुजर वर्सेस लुजर, एका बाजूला एनके स्पोर्ट खांडवल आणि दुसऱ्या बाजूला धडे शिरवण कुकसे. सावतगावचे युवा उद्योजक रॅक्स बाय म्हात्रे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेपैकी संपन्न करतोय. म्हणजे डू ओर डाय मॅच असेल. जो संघ पराभूत होणार त्याचा मात्र या स्पर्धेतून अस्तित्व संपन्न होणार आणि जो संघ जिंकेल त्याला मात्र या ठिकाणी पुन्हा एक संधी या ठिकाणी असणार आहे. एनके स्पोर्ट खांडवल संघाचे संघनायक सौरभ पाटील आणि दुसऱ्या बाजूला धने शिरवण कुकचे संघाचे संघनायक कैलास पाटील. 7 स्टारची मागणी मिस्टर रॅक्सबाई म्हात्रे युवा उद्योजक सावतगावचे यांच्या शुभ हस्ते मी नाणेपैकी संपन्न केली. टॉस जिंकत धने शिरवण कुकचे संघानं आणि डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु या ठिकाणी 49 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग आता मात्र या ठिकाणी वीरेन स्पोर्ट यवई संघाच्या वतीने कसं केलं जाणार की या धाबांचं संरक्षण रोशन स्पोर्ट मुठबळ संघाचे गोलंदाज करणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा येथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026. बॉलर कोण आहे रे? वेलेकर. हर्षल. ओह, हर्षद वेलेकर आला आणि पहिल्याच बॉलवर मला वाटतं की त्या ठिकाणी एज होता. मोठी कड होती परंतु विकेट किपरला मात्र कॅच पकडता आलेली नाहीये. मागच्या डावाचा विचार केला तर योगी सरांनी उल्लेख केला नितीन चौधरीनं ज्या पद्धतीने विकेट किपिंग केली परंतु यावेळेला संकेतकडनं मिस्टेक झालेली आहे. ऑलरेडी तुमच्याकडे रन्स मी तर म्हणेन की तेवढ्याशा पुरेशा नाहीयेत. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नसते. कधी कधी लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील फार इंटरेस्टिंग होत असतात. हाय स्कोरिंगच्या मॅचेस देखील चेज होताना आपण बघितलेल्या आहेत. म्हणून क्रिकेट असा खेळ आहे की पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. परंतु इथे जर फाईट बॅक करायचा असेल तर अर्ली विकेट्स मिळून द्याव्या लागतील. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मागे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सामन्यात आपण जर विचार केला तर नितीननं 4 षटकार मारले होते आणि त्यातल्या त्यात आपण जर रोशन स्पोर्ट मुठवलचा विचार केला तर हर्षद वेळेकर हा देखील सामनावीर ठरला होता. म्हणून आता 2 इन्फॉर्म खेळाडूंमध्ये हे बॅटल रंगतंय. ओहो, हुक केलाय. व्हॉट अ शॉट. लॉंगेस्ट 6 एव्हर इन दिस टुर्नामेंट. लांब पल्ल्याचा षटकार आलाय नितीनच्या बॅटमधून. अफलातून फटका होता. शॉर्ट ऑफ लेन बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न परंतु काय हुक केलाय. ही धावांची भूक आहे. 49 लक्ष्याचा पाठलाग करत असताना
पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटचा फ्लो पाहिला तर इथे देखील ताकद झोकण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅक ऑफ लेनचा बॉल टप्पा पडला. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर फलंदाजाला त्या ठिकाणी चकवण्याचा प्रयत्न केलाय तो हर्षद वेलेकरनं. 6 षटकांमध्ये 49 धावा, 10 कमीच रिक्वायर्ड रन रेट आहे. यावेळेला बॅटची टॉप एज पुन्हा एकदा खेळायचं होतं. खरं तर मिड विकेटला बॉल येतोय फाईन लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, जेथे क्षेत्ररक्षक बॉल येण्या अगोदरच स्लिप झाले आणि तोपर्यंत वेळ होती ती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. स्कोर मोव्स विथ द डबल, 9 ऑन द बोर्ड नाव. ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस आहे. यानंतर मात्र नॉकआउटची मॅच. खरं तर या सामन्यातून पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळेल, परंतु जो संघ जिंकेल तो थेट शेवटचा सामना खेळेल आजच्या दिवसामधील. विनिंग पर्सेंटेज सध्या प्रेडिक्शनचा विचार केला तर एवही संघ थोडस पुढे दिसतोय. इथे चांगला बॉल होता. डॉट बॉल आपल्या षटकाचा नक्कीच खेळ संपवला हर्षद वेळेकरनं आणि ते पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा विदाउट एनी लॉस. षटक क्रमांक 2 आणि आता गोलंदाजी करण्यासाठी विनय पाटील की आकाश पाटील दोघेही सध्या आपण पाहतो की बॉलिंग मार्कवर, पण विनय पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. विनय पाटील मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता यावेळेला धावांचं संरक्षण करायचंय. या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये त्याने गोलंदाजी केली होती. बघा, ज्या वेळेला रन्स आपण वाचवत असतो त्यावेळेला एक वेगळा दबाव असतो. पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, ज्या वेळेला तुमच्या समोर जे लक्ष असतं ना, टार्गेट असतं ना, त्यावेळेला तुम्हाला अधिक जबाबदारीने खेळ करावा लागत असतो. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढत असते. मनोज घाटाला पहिल्या मॅच मध्ये मोठं योगदान बॅटच्या साहाय्याने देता आलं नाहीये, परंतु यावेळेला अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, ओव्हर पिच बॉल आणि थेट भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. सिक्सर. झन्नाटेदार हिट. षटकार त्या ठिकाणी मनोज घाटालच्या बॅटमधून बघायला मिळालाय आणि धावफलक 15 वरती स्वागत केलंय. विनयचं यावेळेला पुन्हा एकदा वळवला बॉल लॉंग लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. अगदी शरीर भेदिया चेंडू होता, बॉडी लाईन वर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे नजर खूप चांगल्या पद्धतीने मनोज घाटालची आपल्याला बघायला मिळाली आणि तिथे सहजच 2 धावा पूर्ण केल्यात. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. बघा, षटकार आल्यानंतर त्याला माहिती की इथून आता डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल आल्या तरी आपण सहजच आपण विजयाकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेशन आता आपल्याला सध्या तरी या डावात बघायला मिळतंय. पुन्हा एकदा एक स्वीप करायचं होतं, परंतु इथे बॉलवरून नजर पूर्णपणे हटली होती मनोज घाटालची. डॉट बॉल आलाय. अशाच पद्धतीने डॉट बॉल टाकावे लागतील आणि त्या डॉट बॉलनं दबाव वाढवावा लागेल फलंदाजांवर आणि दबावातून विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. विनयकडे ती क्षमता आहे, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, परंतु इथे हो 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 अद्भुत बॅटची एज घेऊन बॉल सरळ लॉंग स्टॉपच्या बाहेर. सिक्सर. रबर बॉलचं क्रिकेट आहे, कुछ भी हो सकता है. रिप्ले मध्ये पुन्हा पाहूया आपण. खेळायचं होतं खरं तर स्क्वेअर लेगला स्वीप करायचं होतं, परंतु बॅटची टॉप एज घेऊन बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. जसा की जोफ्रा आर्चरचा बॉल 2019च्या विश्वचषकामध्ये स्टंपला लागून सीमारेषेच्या बाहेर गेला होता बांगलादेशच्या विरुद्ध. तसंच काहीच दृश्य इथे थोडस वेगामध्ये आता बदल केलाय.
पिचिंग करणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ही जी ओळी विकेट आता झालेली आहे, पाऊस थोडाफार होऊन गेला, तिथे बॉल एक्झॅक्ट चांगल्या लेंथवर पिच करणं इम्पॉर्टंट असणार आहे. ऑलरेडी तुमच्याकडे इनफ टोटल नाहीये. जवळजवळ अर्ध्या धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 49 लक्ष पार करत असताना आणि आता इथून 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हर्षद वेलेकर यावेळेला चांगला बॉल चांगल्या पद्धतीने उसळी देण्याचा प्रयत्न केला आणि हर्षद हाय ऑन द बॉल रिलीज करतोय. ज्या प्रकारे आपण त्याचा विचार केला, यंगस्टर आहे परंतु हळूहळू जसजसा तो मॅचेस खेळत आलाय, सराव करत आलाय, त्याच्याकडे तो आता अनुभव येत चाललेला आहे. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून चांगलाच इम्प्रेस केले त्यानं, विशेषतः ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना जानूस्फोट इत्यादी करिता. हो यावेळेला स्लाइस केलाय. हो काय फटका आणि नितीन चौधरीचा क्लास. बॉलला सरळ पाठवलाय थर्ड मॅनच्या पलीकडे. सिक्सर. धनेश 11 won the toss and they have decided to ball first here. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय परंतु हा फटका जेवढ्या वेळेला बघावा तेवढा बघतच राहावा इतका सुंदर इथे आपण पाहतो नितीन खेळलाय. असे क्लासिकल फटके बघायला मजा येते. हर्षद पुन्हा एकदा ओपन ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर बॉल येतोय कव्हर्सला, फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं आता स्कोर हळूहळू आपण पाहतोय विजयाकडे जात असताना विरेनस्पोर्ट एवई संघाचा. ज्या वेळेला पहिलं पर्व झालं होतं आमने लोणाड प्रीमियर लीगचं, ते पहिलं पर्व जिंकलं होतं याच विरेनस्पोर्ट संघानं. हनुमानजी तरे, मी या अगोदर देखील उल्लेख केला की इम्प्रोवाइज क्रिकेट रॅम शॉट, स्कूप शॉट, मनोज घाटलच्या बॅटमधून सिक्सर. दिस इज अ क्लास. मनोज घाटाल पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना तेवढं काही करू शकला नाही, देऊ शकला नाही संघाकरिता, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याचा क्लास झळकतोय. हो तो पुन्हा शफो 2 खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगल्या लेंथवर बॉल, चांगल्या लाईनवर बॉल, आउटसाइड ऑफ फुल लाईन आणि त्याच्यावरती निर्धाव नक्कीच बघायला मिळतोय, ज्या निर्धावची नितांत गरज होती. आणि अखेर हर्षद वेलेकर या मॅच मध्ये थोडासा आता एक्सपेन्सिव्ह राहिला. बंद झाली लाईव्ह. एक डॉट पहिला छक्का, लगे दुसरा छक्का, परत सिंगल, लगे मनोज घाटाने छक्का मारला, परत डॉट. एक बॉल बाकी आहे. पहिला डॉट, त्याच्यानंतर सिक्सर, त्यानंतर सिंगल, चौथ्या बॉलवर सिक्सर, 5वा बॉल डॉट. पहिला डॉट आणि 5वा डॉट, 2 सिक्सर आणि 1 सिंगल. धावफलकावरती 38 धावा आहेत, 11ची गरज आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला ऑन साइडला पुन्हा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल न देखील आता आपण विजयाकडे जाऊ शकतोय माहिती आहे मनोजला, परंतु हा बॉल हिट नाही होता, याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि ते त्याला रिअलाइज झालं. आपण हा मिस केला फुल टॉस, परंतु 1 धाव देखील जमेल आणि एका धावेने टीमची टोटल 39 वर 10ची गरज आहे लागोपाठचा दुसरा विजय मिळवण्याकरिता आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्याकरिता विरेनस्पोर्ट एवई संघाला.
दैवत वेळेकर गोलंदाजी करण्यासाठी आणि इथून आपण पाहतो की 10ची गरज आहे 3 ओव्हर्स मध्ये. दैवत पुन्हा एकदा पुन्हा शफलून खेळायचं होतं. सातत्याने बिहाइंड विकेट रन्स बनवण्याचा प्रयत्न मनोज घाटालच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालाय. त्याला माहिती आहे की रबर बॉलचा वेग हा जवळपास टेनिस बॉलपेक्षा अधिक असतो आणि त्याच्यामुळे सहजच आपण जर टाइम केलं तर मागे जास्तीत जास्त रन्स बनवू शकतो आणि तो प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा बघायला मिळालाय. राऊंड द विकेट ना दैवत आलाय पुन्हा. थर्ड मॅन डाऊन दी बॉल आणि शॉर्ट थर्ड मॅन कोणत्या प्रकारे चुकी केली नाहीये. झेल पकडलाय खेळाडू बाद होतोय. मनोज घाटाल ऑन हिज वे. शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झेल पकडले आणि आता जवळपास या मॅचचा आपण विचार केला तर 99% आता विजयाकडे टीम विरेनस्पोर्ट एवही बघायला मिळाली. 1% शक्यता आहे ती म्हणजेच इथून रोशन स्पोर्ट मुठवायची या मॅच मध्ये. परंतु त्यांना आणखी एक संधी असेल. मात्र तदनंतर आता इथून पुढे ज्या मॅचेस होतील यानंतर जे धनेश 11 कुकसे विरुद्ध मॅच तुम्हाला पाहायला मिळेल NK स्पोर्ट कांडवल ते असेल नॉकआउट आणि त्याच्या पुढे सर्व मॅचेस नॉकआउट तुम्हाला बघायला मिळतील. आज एक संघ मेगा फायनल मध्ये पोहोचणार. कोण पोहोचणार हे चित्र आपल्याला संध्याकाळी ठीक 6 वाजता कळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ऐतिहासिक ही क्रीडा नगरी. ओफ्रीटचा बॉल आहे. यावेळेला खेळायचं होतं खरं तर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि ते बॉल पॉइंटच्या क्षेत्रात ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा सहजच मिळाल्यात. हळूहळू आता विजयाकडे अग्रेसर विरेनस्पोर्ट एवही टीम तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये. दुपारचं सत्र आहे. पाऊस येतो जातो तर एकदा का मुसळधार सुरुवात पावसानं करायला पाहिजे तर मग खेळाडूंची परीक्षा असेल, चाचणी असेल, खऱ्या अर्थानं टेस्ट असेल. यावेळेला बॉल हवेत. मिस टायमिंग. विकेट कीपर डाऊन द बॉल. सॉफ्ट डिसमिसल. विकेट गॉन. दैवतला मिळाली आहे दुसरी सफलता. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय. दीपक धिंडे आलाय. हा देखील एक क्लासिकल खेळाडू आहे. तंत्रशुद्ध फटकेबाजी नेहमीच करत असतो. दैवतला मात्र आतापर्यंत 2 विकेट्स मिळाल्यात. या मॅच मध्ये दैवतला माहिती आहे की पुढील मॅच साठी खरं तर आज सरावच असेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की त्याची गोलंदाजी आणि ज्या वेळेला पर्सनल जी अचिव्हमेंट असते, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंट असते ना, ती पुढील मॅच मध्ये नेहमीच आपल्याला फायदेशीर ठरत असते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 43 आणि आता फक्त 6ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते 12. सात धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 42 रन्स 42 झालेले आहेत. 49चं टार्गेट आहे.
3 ओव्हरमध्ये 10 पाहिजे होत्या आणि आता 12 बॉल आणि इथून फक्त 7 धावांची गरज आहे. दैवतनं इथून कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. याच इकॉनॉमिकल ओव्हरची गरज होती, परंतु हर्षदचं षटक महागडे राहिलं. विनयच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या. नितीन चौधरी वेगवान बॉल होता, परंतु दिशा खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे जाणार आहे. धावफलकावरती तुम्ही पाहतायत 43 धावा आणि आता 6 ची गरज आहे. 12 बॉल 6 गोलंदाजांकरिता भरपूर कठीण आहे, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. आपण अगोदर देखील उल्लेख केलाच होता की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती धावसंख्या मोठी नसते आणि कोणती धावसंख्या छोटी नसते. लेफ्ट हार्ममध्ये विकेट. आता फुल टॉस आणि थेट भिरकावून दिले लॉंग ऑनच्या पलीकडे. फिनिशेस ऑफ इन स्टाईल मिस्टर नितीन चौधरी. मॅच विनिंग हा फटका आणि या फटक्यानं सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय वीर स्पोर्ट एवई संघानं. अभिनंदन 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 ऑल टीम अँड ऑल मॅनेजमेंट टीम अँड ऑल्सो टीम ओनर. दैवत वेळेकर, आपण जरा संपर्क साधायचा आहे. सामना त्या ठिकाणी आपण पाहतोय फार मोठ्या मार्जिन 11 चेंडू राखत असताना जिंकला वीर स्पोर्ट एवई संघानं आणि सेमीफायनल मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. बॉलर कोण होता तो लागचा? हे बॉलर कोण आहे? चला, मला तो मॅच मनोज घाटलला आपण या ठिकाणी देणार आहोत, कारण 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला मनोज घाटलची बघायला मिळाली आणि बॅटिंग करत असताना देखील महत्वपूर्ण खेळ आज मनोज घाटलच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. त्यामुळे तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर.